ॲनालायसिस जास्त केलंस ते मी बघितलं तुला, तर ते ॲनालायसिस जरा सांगू शकतोस का? ओके. शर्वी, तू कशी स्ट्रॅटेजी फॉलो केलेलीस? मॅथ्स आता JEE लेवलचं येत आहे, सो आपल्याला मॅथ्स प्रिपेअर करताना मॅक्झिमम प्रॅक्टिस किंवा मॅक्झिमम टाईम देताना मॅथ्सला द्यायला हवा. इनिशियली मला फिजिक्स खूप हार्ड जायचं आणि मी प्रॅक्टिस करत गेले, म्हणजे असं म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं झालं. नमस्कार, मी श्रेया सावंत. तर आत्ता नुकतीच 12वीची एक्झाम झाली आणि CETचा सुद्धा रिझल्ट लागला आहे. तर माझ्याबरोबर माझे 2 स्टुडंट आहेत. तर मी इंट्रोडक्शन करून देत नाही, तेच इंट्रोडक्शन करतील. माझं नाव शुभम विनायक जाधव, मी कणकवलीत राहतो. मी यावर्षीची MST CET 2025ची एक्झाम दिली आणि मला 95.46 पर्सेंटाईल मिळालं. ओके. हॅलो एव्हरीवन, मी शर्वी योगेश पेडणेकर आणि मी सुद्धा कणकवलीतच राहते. आणि मी ह्या वर्षी MST CET PCM ग्रुपमध्ये 2025मध्ये 98.24 पर्सेंटाईल स्कोर केलं आहे. हो, मस्त. सो दोघांचाही स्कोर उत्तम आहे, 95 पर्सेंटाईल आणि 98 पर्सेंटाईल. सो सर्वप्रथम तुमचं एकदम कॉंग्रॅच्युलेशन्स. तर पहिला प्रश्न हाच राहील की स्ट्रॅटेजी कशी फॉलो केली? शुभम, तुला म्हणजे तू पहिल्यांदा ॲनालायसिस जास्त केलंस ते मी बघितलं तुला, तर ते ॲनालायसिस जरा सांगू शकतोस का? कशा प्रकारचे क्वेश्चन्स होते, पॅटर्न कसं होतं, किती वेटेज होतं? तर सगळ्यात पहिलं तर PCMच्या CETमध्ये मॅथ्स आता JEE लेवलचं येत आहे, सो आपल्याला मॅथ्स प्रिपेअर करताना मॅक्झिमम प्रॅक्टिस किंवा मॅक्झिमम टाईम देताना मॅथ्सला द्यायला हवा. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री कसं असतं की फर्स्ट 1.5 आवर फिजिक्स केमिस्ट्रीला असतो, तर त्यात केमिस्ट्री खूप इझी सब्जेक्ट होऊन जातो. आणि केमिस्ट्रीमध्ये असे क्वेश्चन येतात जे की काही सेकंदात किंवा बघितल्या आन्सर आपल्याला म्हणजे सॉल्व होऊन जातं. त्यामुळे मी जास्त फोकस म्हणण्यापेक्षा जास्त आवड मला केमिस्ट्रीची होती, किंवा कारण तो फर्स्ट हाफ आवरमध्ये ऑलमोस्ट सॉल्व होऊन जायचा. आणि मी सेकंड प्रेफरन्स मग फिजिक्सला द्यायचो. फिजिक्समध्ये पण असं होतं की मी बऱ्यापैकी प्रॅक्टिस क्वेश्चन्सची केलेली, प्रिवियस इयर क्वेश्चन्सची वगैरे. बट लास्टला असं व्हायचं की मॅक्झिमम क्वेश्चन म्हणजे 40+ क्वेश्चन, कधी 45+ क्वेश्चन केमिस्ट्रीचे सॉल्व व्हायचे. बट फिजिक्सला खूप प्रॅक्टिस करूनही मॅक्झिमम 30-35 मॅक्झिमम 30च्या आसपासच जायचे क्वेश्चन्स. त्यामुळे मग मी केमिस्ट्रीला जास्त प्रेफरन्स द्यायचो. सो अशी स्ट्रॅटेजी. ओके. आणि मग त्यामध्ये जेव्हा स्टडी केलास तर मॅथ्सचे तू मेन एक्झामला किती सॉल्व करता आले तुला? म्हणजे तू काउंट केलेला स्कोर किती होता तुझा? काउंट केलेला स्कोर टोटल 24 क्वेश्चन्स होते आणि ते करेक्शन तर अजून एक करेक्ट झाला आणि 25 क्वेश्चन. टोटल स्कोर PCM मिळून टोटल 105 मार्क्स. 105 मार्क्स होते. ओके. शर्वी, तू कशी स्ट्रॅटेजी फॉलो केलेलीस? स्ट्रॅटजी म्हणजे इनिशियली मला फिजिक्स खूप हार्ड जायचं, म्हणजे मला कळायचंच नाही काय होतं ते. मग थोड्या दिवसांनी मी प्रॅक्टिस करत गेले, म्हणजे असं म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं झालं. आणि फॉर्म्युला पाठ करत गेले. म्हणजे मला 1च महिना मिळाला होता CETसाठी. म्हणजे आधी मला आयडिया नव्हती CETसाठी, पण मला डॅडने हे केलं की बाबा तू CET दे. सो मी CET दिली. आणि स्ट्रॅटेजी म्हणायला गेलं तर केमिस्ट्री मला जरा इझी जायचं, मॅथ्स तर त्याहून इझी जायचं, कारण माझे सगळे फॉर्म्युला आणि तेव्हा पाठ होते 11th-12thमध्ये. सो फॉर्म्युला बेसने मी ती स्ट्रॅटेजी वापरून प्रॅक्टिस करून जास्त एवढा स्कोर केला. ओके. जो स्कोर आहे त्याला म्हणजे डेडिकेशन तर पाहिजे. डेडिकेशन आणि लक कसं इमॅजिन कर, म्हणजे कसं आहे की दोन्ही पण पाहिजे की कसं? हां, ॲक्च्युली ते पॅरलली गेलं पाहिजे, डेडिकेशन आणि लक. म्हणजे ह्या वेळेला म्हणजे स्कोर जास्ती नव्हता आणि मग पर्सेंटाईल जास्त झालं, असं काही काही झालं आहे. पण त्यावेळी शिफ्ट तुमची टफ होती. हां. आणि माझ्या शिफ्टला मॅथ्स जरा कठीण होतं, केमिस्ट्रीसुद्धा. बट ठीक आहे, म्हणजे मी 30 स्कोर केला मॅथ्समध्ये, म्हणजे 30 मला सोडवता आले. बाकी मी ट्राय करत होते पण नाही जमलं. हां. शुभम, CETचं पॅटर्न कसं तू ॲनालाइज केलं असेल? म्हणजे क्वेश्चन रिपीटेड जास्त असतात का, PYQ जास्त केले पाहिजे का, की कसं काय? हां, मेन तर म्हणजे आता CET जर प्रॉपर स्टडी करायला जातो आहे, कोणतरी JEE मेन्सचा स्टुडंट आहे, तर त्याला CET करताना प्रिवियस इयरची प्रॅक्टिस करायलाच हवी, कारण पण त्याला थोडं इझी पडणार. पण जो नॉर्मली स्टेट बोर्डपासून जर CETला जातो आहे, तर त्याला ते करताना मेजॉरिटी तरी प्रिवियस इयरचीच प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण केमिस्ट्रीमध्ये काही स्पेसिफिक टाईपचेच क्वेश्चन असतात.
तर तेच परत परत रिपीट होतात. जसं सॉलिड स्टेटमध्ये युनिट सेल्सचे वगैरे क्वेश्चन आहेत ते स्पेसिफिक पॅटर्न फिक्स आहेत, ते तसेच येतात. आणि मॅथ्सला पण काही वेळा असं आहे की एक सेम क्वेश्चन परत नेक्स्ट इयर सेम रिपीट होतो. किंवा मॅक्झिमम टाईम्स असं पण होतं की सेम टाईपचा पण रिपीट होतो, व्हॅल्यूज चेंज केलेले असतात. आणि फिजिक्सलासुद्धा सेमच आहे. सो मॅक्झिमम मी तरी करताना प्रिवियस इयरच्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस केलेली, प्लस थोडे जे मेन्स मॅथ्सला मी थोडं एक्स्ट्रा केलेलं काही टॉपिकसाठी इंटिग्रेशन वगैरे. बट जर कोण स्ट्रेट फॉरवर्ड विचारत आहे तर प्रिवियस इयर इज द वे टू गो, कारण प्रिवियस इयरचा खूप फायदा पडतो आणि मला त्याचीच खूप हेल्प. ओके. आणि तू साधारण किती वेळ अभ्यास करायचास आणि कधीपासून सुरू केलं CET मला आता करायचं आहे? मी तरी इनिशियली जुलैपासूनच स्टार्ट केलं. आणि मेजॉरिटी स्टार्टिंगच्या फेजला तरी मी 8 आवर्स तरी मॅक्झिमम बसायचोच. आणि लास्टला मग मॉक टेस्ट, ॲनालाइज आणि एक्स्ट्रा करत प्रॅक्टिस करेपर्यंत 10+ आवर्सचा स्टडी तरी इझिली व्हायचं. ओके. स्टेट बोर्ड केलं तर इनफ आहे का CET क्रॅक करायला 95% मिळवायला? हां, कसं पण? तर केमिस्ट्रीचं म्हणून तर केमिस्ट्री फुल टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन येतात, फॅक्च्युअल क्वेश्चन येतात. पण केमिस्ट्रीला प्रिव्हियस इयरची पण प्रॅक्टिस करायला लागते. फिजिक्स पण स्टेट बोर्ड इनफ आहे, पण मॅथ्सला थोडी लेवलअप करायची गरज आहे. मी म्हणत नाही की एकदम JEE मेन्सच करा, पण ॲटलिस्ट पास्ट 5 इयर्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तर केलेच पाहिजे. इट इज मस्ट, म्हणजे ऑप्शनच नाही आहे. जर तुम्हाला 30+ मिनिमम जरी स्कोअर हवा आहे तर तेवढे हवेच. जर स्टेट बोर्ड केलं तर आताची डिफिकल्टी लेवल बघितली तर म्हणजे थोडं कठीण आहे. बट प्रिव्हियस इयर इज लाईक सेफ स्कोअरच्या वरती तरी आरामात. ओके. आणि स्टडी मटेरियल कोणतं यूज केलं? मी तरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससाठी बुक टार्गेटचे रेफर केलेले. काही ऑनलाईन पण मला मिळायचे आणि टार्गेट्स. तू स्टडी मटेरियल कोणतं? स्टडी मटेरियल क्लासमध्ये जे प्रोव्हाइड केलं टार्गेट अँड ऑल त्याच्यामध्ये, आणि ऑनलाईन काय होतं तेवढं. ओके. आणि वर्षभर कसा स्टडी केला? CET ॲक्च्युली कधी सुरुवात केली? CET मी ॲक्च्युली लास्ट 2 मंथ्समध्ये सुरुवात केली होती आणि बाकी मी सगळं HSC बोर्डवरच होते फोकस. पण मला ते मॅनेज झालं नाही CET, म्हणजे मी तेव्हाच चालू केलं जेव्हा बोर्ड एक्झाम चालू झाल्या. आणि मॅनेज करायचं म्हणजे 5 to 6 आवर्स मी आता रिसेंटली म्हणजे एंडला मी अभ्यास करत होते मॉक टेस्ट देऊन. त्याचं म्हणजे फक्त मॉक टेस्ट देऊन चालत नाही, त्याचं ॲनालिसिस करणं पण तेवढंच गरजेचं आहे. मग मॉक टेस्ट दिल्या रात्री वगैरे असं, आणि त्याच्यावरनं केलं. ओके. आता जे ज्युनियर्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल, कसा अभ्यास कराल? तुम्ही कुठच्या चुका केलात त्यांनी ते करता नाही, कसं काय? आताच्या ज्युनियर्सला सांगेन की म्हणजे पॅरलरली करायला शिका. म्हणजे HSC बोर्ड आणि CET हे दोघंही पॅरलर गेलं पाहिजे. फिजिक्समध्ये सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील, फॉर्म्युला पार्ट असले पाहिजे. आणि केमिस्ट्रीचं म्हणायला झालं तर हा जसं बोलला टेक्स्टबुक हा की पॉईंट असतो HSCचा. तो जरी लेसन्स वाचून केलं तरी केमिस्ट्री इझी जातं. आणि मॅथमॅटिक्सला पण फॉर्म्युले पार्ट पाहिजे वेक्टर्स इंटिग्रेशनसाठी, आणि प्रॅक्टिस पाहिजे. हां. तू काय सांगशील 11वीच्या 12वीच्या जे आता विद्यार्थी आहेत, फ्रेंड सर्कल असतील तुझे ज्युनियर्स, त्यांना तू काय सांगशील? सेमच, म्हणजे पॅरललीच केलं पाहिजे. मी तर म्हणेन 11वीपासूनच थोडाफार, म्हणजे खूप मुलं 11वीमध्ये रिलॅक्स असतात, बट 11वीपासूनच थोडाफार साईड बाय साईड बोर्डसोबत CETचे पण क्वेश्चन सॉल्विंग थोडीफार केली तरी पाहिजे. आणि बस 12थमध्ये तर सगळे सिरियस होतातच. सो 11वीमध्ये थोडंफार केलं तर मग. आणि एक जनरल असं क्वेश्चन, 10th आणि 12thमध्ये कितीचा डिफरन्स आहे, म्हणजे 10वीच्या मुलांसाठी कसा आहे? 10th तर ठीक आहे, म्हणजे 10thमध्ये आपण पाठ करून करत ॲटलिस्ट आपण 90+ किंवा जातो आरामात. बट 11-12ला जसं आहे की फिजिक्सला कॉन्सेप्ट क्लिअर हवी आणि मॅथ्सलासुद्धा प्रॅक्टिस हवी. सो त्याच्या कम्पॅरेटिव्हली खूप फरक येतो. अँड कम्पिटेटिव्ह एक्झाम वाईज तर खूपच फरक येतो, त्यामुळे बऱ्यापैकी फरक तर. आणि एक गोष्ट, तुला केमिस्ट्री आवडतो जनरली, तर ते केमिकल रिॲक्शन्स जे आहेत ज्या मुलांच्या पाठ होत नाही आहेत तेच मेन आहे ना की पॉईंट. तर ते तू पाठ कसं केलेस केमिकल रिॲक्शन्स? ते तर जे आपल्या टीचर सांगतात तेच परत जेवढा वेळ होता तेवढा वेळ लिहून पेन्सिल लिहत बसायचं. त्यानेच केमिकल रिॲक्शन्स. तर आता आपण एक रॅपिड राऊंड घेऊया. तर मी काही क्वेश्चन्स विचारते. लास्ट मिनिट रिव्हिजनला प्रेफरन्स द्याल की प्लॅन रिव्हिजनला? प्लॅन रिव्हिजन. ओके. नोट्स की व्हिडिओज? नोट्स.
कोचिंग की सेल्फ स्टडी? कोचिंग नाही, सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी. ॲक्युरसी इम्पॉर्टंट आहे की स्पीड? दोन्ही इम्पॉर्टंट दोन्ही. बट तशी तरी ॲक्युरेसी, आताचा मॅथ्स वगैरे डिफिकल्ट म्हणजे ॲक्युरेसी. ओके, ॲक्युरेसी. आणि ॲक्युरेट आन्सर आले तर तेवढे बरं आहे. Important. स्पीडमध्ये सगळे आन्सर चुकले तर चुकले तर प्रॉब्लेम. काय problem. कोणता जास्त सोडवायला आवडतं, एम सी क्यू की थेअरी? नाही, MCQ. एम सी क्यू. ओके. बुक्स की यूट्यूब? बुक्स. फिजिक्समध्ये थेअरी की न्यूमरिकल्स? न्यूमरिकल्स. कोणतं आवडतं? हां, थेअरी. मला तरी न्यूमरिकल्स. ओके, चालेल. सो यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि यांचं ड्रीम कॉलेज यांना मिळू दे. आणि जसे कॅप राऊंड सुरू होतील, अजून तरी सुरू झाले नाहीत, तर त्यानंतर पुन्हा पण आपण त्यांना बोलवूच की कॅप राऊंडनंतर तुमची प्रोसिजर कशी होती, कसं तुम्हाला कॉलेज मिळालं, कोणते कोणते राऊंड तुम्ही केलात. सो त्यांना ड्रीम कॉलेज आणि तुमची ड्रीम स्ट्रीमसुद्धा मिळू दे. शुभेच्छा. थँक्यू.